नमस्कार, मी सुनीता पटाईत हॅपी गार्डनिंगमध्ये आपले स्वागत करते। आज आपण आपल्या कृष्णकमळबद्दल माहिती घेणार आहोत। कृष्णकमळाला भरपूर फुले आणि सुंदर फुले यावीत यासाठी आपण त्याची योग्य केअर करणे खूप गरजेचे असते। तुमच्या कृष्णकमळाला भरपूर फुले येत नसतील किंवा फक्त वेल वाढत असेल तर पण फुले कमी येत असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। कारण कृष्णकमळाला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात, त्याला किती ऊन द्यावे, पाणी कसे द्यावे आणि खत व्यवस्थापन कसे करावे हे आज आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कृष्णकमळ ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे। ही वेल खूप वेगाने वाढते आणि योग्य वातावरण मिळाले तर त्यावर भरपूर सुंदर फुले येतात। पण अनेक वेळा आपण फक्त वेल वाढण्याकडेच लक्ष देतो आणि फुले येण्यासाठी आवश्यक असलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो। त्यामुळे आपली वेल फक्त वाढत राहते आणि त्याला फुले येत नाहीत। कृष्णकमळाला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी आणि भरपूर फुले येण्यासाठी त्याची चांगली वाढ होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टीची गरज असते आणि ती कोणत्या गोष्टीची गरज आहे ते मी पुढे सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळेल। सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृष्णकमळाला जास्तीत जास्त ऊन लागणे फार गरजेचे असते। भरपूर सूर्यप्रकाश मिळणे, दिवसातून किमान 4 ते 6 तास चांगला सूर्यप्रकाश मिळाला तर झाडाची वाढ चांगली होते आणि फुलांच्या कळ्या येण्यास मदत होते। फक्त सावलीमध्ये ठेवलेले वेल ही वाढत राहते आणि त्याला फुले आणि कळ्या येत नाहीत। त्यामुळे त्याला सकाळचे दुपारचे असे मिळून 4 ते 6 तास ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा, म्हणजे त्याला जास्तीत जास्त ऊन लागले तर जास्त कळ्या तयार होतील आणि भरपूर फुले येतील। नंबर 2, आधार देणे पण खूप महत्त्वाचे आहे। कृष्णकमळाला आधार देणे पण खूप महत्त्वाचे आहे। ही वेल असल्यामुळे तिला चढण्यासाठी योग्य सपोर्ट किंवा ट्रेलिस द्यावी लागते। वेल व्यवस्थित पसरली की नवीन फांद्या वाढतात आणि फुलांसाठी जागा तयार होते आणि भरपूर असे फुले येतात। त्यासाठी कृष्णकमळच्या वेलीला सपोर्ट देणे पण खूप गरजेचे असते। आता आपण खत व्यवस्थापनाकडे पाहू। फक्त नायट्रोजन खत जास्त प्रमाणात दिले तर झाडाची पाने आणि वेल खूप वाढेल आणि फुले कमी येऊ शकतात। त्यामुळे फुलांसाठी फॉस्फरस आणि पोटॅशियम युक्त खताची योग्य वापर करणे फार गरजेचे असते। तसेच कुंडीत सेंद्रिय खत किंवा कंपोस्ट दिल्यामुळे झाडाची एकूण वाढ चांगली होते आणि चांगली वाढ झाली तर चांगले फुले येतात। त्यासाठी आपण आपल्या झाडाला नायट्रोजन युक्त खते देऊनही फॉस्फरस आणि पोटॅशियम युक्त खते देणे पण फार गरजेचे असते। आपण पोटॅशियम युक्त किंवा फॉस्फरस युक्त जर खते द्यायची असेल तर घरगुती खते पण देणे फार गरजेचे असते। आपल्या दररोजच्या वापरातील केळीच्या सालीपासून आपण फॉस्फरस युक्त खत तयार करू शकतो आणि ते कसे करायचे ते मी काही व्हिडिओ पण टाकलेले आहेत आणि आता आपण थोडक्यात सांगू शकतो। कारण केळीच्या सालीपासून आपण साल भिजवूनही त्याचे खत करू शकतो किंवा केळीची साल चांगली वाळवून ते मिक्सरमधून काढून तीही चमचा आपण आपल्या झाडांना देऊ शकतो। ह्या 2 पद्धतीने जर आपण फॉस्फरस युक्त जर खते दिले तर आपल्या कृष्णकमळाला फुले भरपूर येतील आणि त्याची चांगली वाढ होईल। आणि आपण आलेले फुले, सुकून गेलेले फुले जे असतील तर ते पण तोडून टाका, म्हणजे त्याची एनर्जी वेस्ट होणार नाही आणि त्या ठिकाणी नवीन फूट येईल आणि नवीन फूट आली की नवीन कळ्या आणि नवीन फुले येतात। त्यासाठी
कृष्णकमळची आलेली जुनी फुले, सुकलेली फुले पण काढून टाकणे फार गरजेचे असते. पाणी देताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कुंडीत पाणी साठून राहता कामा नये. वरची माती थोडी कोरडी झाल्यावर त्यात पाणी द्या. जास्त पाणी दिल्यास मुळांना त्रास होतो, मुळे कुजतात आणि आपले झाड खराब होते. झाडाची वाढ कमी होऊ शकते. यासाठी पाणी देते वेळेस पाणी चेक करून द्या आणि आपल्या झाडाची कुंडी वेल ड्रेन कुंडी करा. वेल ड्रेन कुंडी करणे म्हणजे एक हिस्सा वाळू, एक हिस्सा कंपोस्ट आणि एक हिस्सा गार्डन सॉईल असे मिक्सर केल्याच्या नंतर आपल्या झाडाची कुंडी वेल ड्रेन होईल आणि कुंडीत पाणी साठून राहणार नाही आणि मुळे खराब होणार नाहीत. एवढी काळजी घेतली तर आपले झाड चांगले येईल आणि आपल्या झाडांना चांगली फुले येतील. कृष्णकमळची छाटणी योग्य वेळी करणे महत्त्वाचे आहे. जुने सुकलेले किंवा कमकुवत भाग काढून टाकल्यामुळे नवीन फांद्या वाढण्यासाठी जागा मिळते. नवीन फांद्यावर फुले येण्यासाठी मदत होऊ शकते. त्यामुळे कृष्णकमळची छाटणी करणे पण फार गरजेचे आहे. काड्या जुन्या झाल्या असतील, वाळलेल्या असतील त्या पण काढून टाकणे फार गरजेचे असते. म्हणून कृष्णकमळला भरपूर फुले हवी असतील तर भरपूर सूर्यप्रकाश, योग्य आधार, योग्य खत आणि नियंत्रित पाणी आणि वेळोवेळी आवश्यक छाटणी या सर्व गोष्टीची योग्य काळजी घ्या, म्हणजे तुमच्या कृष्णकमळाला भरपूर फुले येतील. तुमच्या कृष्णकमळाला भरपूर फुले येत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर हॅपी गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. अशा सुंदर फुलझाडांची माहिती मिळविण्यासाठी माझ्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.